अलकाज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण कैरीचा पन्ना बनवणार आहोत. तर चला मग आपण एखादी कैरी 2-3 माणसासाठी पुरेशी असते. आपण उकळायला घेऊया कैरी. स्वच्छ कैरी धुवून पुसून आपल्याला खिसणीने खिसून घ्यायची आहे. सालट्या साईड खिसायची आहे. त्याच्यामुळे ना हिरवा रंग व्यवस्थित शरबत छान दिसतं आणि टेस्ट पण हिरवी छान लागते. चव येते कैरीची. पण्यामध्ये मस्त चव उतरते त्याची. म्हणून थोडंसं काढलं तरी चालतं वरचं, पण एवढंच अगदीच काढून नाही फेकायचं. थोडंसं तरी घ्यायचं कैरीचं हिरवं वरचं सालटं. खिसून घेऊया आपण. कैरी आपण खिसून झाली आहे. याच्यामध्ये आपल्याला साहित्य लागणार आहे. बडीशोप आहे, मीठ, जिरे, अद्रक, थोडा गुळाचा तुकडा, वेलची आणि साखर टाकायची आहे. जेवढं प्रमाण असेल कैरीचं आंबट किंवा गोड त्याच्याप्रमाणे आपल्याला भरपूर साखर टाकायची आहे. पण याच्यामध्ये कैरीचं आपलं किसलेला किस टाकूया. आपल्याला अर्धा लिटर पाणी लागणार आहे. साधारण उकळून घ्यायचं आहे आपल्याला. आपल्या ह्या सगळ्या वस्तू टाकूया. शिजून मऊ होऊन व्यवस्थित आपण गाळून घेऊया. त्यामध्ये आपण साखर टाकूया लागले. याच्यामध्ये आपण पाणी पण टाकून घेऊया आणि साधारण उकळी मारूया. कैरीचं पण उकळून झालेलं आहे. थंड करून चाळणीमध्ये चाळून घेऊया आणि फ्रीजरमध्ये 15 दिवस पण टिकतं. चाळून थंडगार कैरीचं पण घेतलेलं आहे आणि आपला निघालेला कैरीचा चोथा असा वाळवून घ्यायचा आहे. पातळ थर असा थापून. खायला कुरकुरीत चवदार चविष्ट लागतं. आपण ग्लासमध्ये लगेच प्यायला घेऊया कैरीचं पण. बर्फाचे तुकडे टाकूया 1-2 आवडीप्रमाणे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि करून खाऊन पिऊन बघा. व्यवस्थित आहे, चवदार. पुदिन्याची पानं, थोडीशी ओवा टाकलं तरी चालतं.